सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा जडो, विषय सर्वथा नावडो, कदंद्री कमळी दडो, मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भव चरित्री जडो. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा जडो, विषय सर्वथा नावडो, कदंद्री कमळी दडो, मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भव चरित्री जडो. नमस्कार, मी प्रथमेश परब. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी माझ्या यूट्यूब चॅनल थ्रू तुमच्याशी कनेक्ट होणार आहे आणि सध्या सुरू आहे जानेवारी महिना. आणि जानेवारी महिना हा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण या महिन्यात माझे 2 सिनेमे रिलीज झाले होते. एक म्हणजे BP म्हणजे बालक पालक आणि दुसरा TP म्हणजे टाईमपास. आणि तुम्ही प्रेक्षकांनी त्याला खूप जास्त उचलून धरलं, त्यामुळे माझ्याकडनं तुम्हाला खूप जास्त थँक्यू. बालक पालक हा सिनेमा 4 जानेवारी 2013ला रिलीज झाला होता. खरं तर हा सिनेमा आमच्या एकांकिकेवर बेस्ड होता आणि त्याचंही नाव BP असो. त्यातही मी विशू हे कॅरेक्टर प्ले करायचो. आणि जसं एकांकिकेतल्या कॅरेक्टरला प्रेम मिळालं, तसंच सिनेमातल्या कॅरेक्टरला सुद्धा प्रेम मिळालं. खरं तर काय होतं ना की जेव्हा बालक पालक संपायचा तेव्हा विशूला लोक शिव्यासुद्धा घालायचे आणि तेच लोक येऊन गाल खेचायचे. मला खरंच काही कळायचं नाही आणि खूप जास्त तारीफ करायचे की तू खूप इनोसंटली काम केलंयस, तू खूप जास्त इनोसंटली काम केलंयस. पण खरं सांगतो, इनोसंटली काम केलं म्हणजे नक्की काय केलं हे मला आजपर्यंत कळलं नाही. पण विशू असं म्हटलं तर तुम्हाला आठवतो तो सांडपाड्याचा डायलॉग, तो आपण आधी बघूया. I love you, Sampada. I love you. यायची आपली लवण, जन्नत की हूर और चांद का नूर, गोरी गोरी पान आणि फुलासारखी छान. चला आपण लग्न करणार तर हिच्याशीच आयुष्यात. कसम ऊपर वाले की, दुनिया की कोई भी ताकत मुझे संपदा से जुदा नहीं कर सकती आयुष्यात. क्या बात है विशु भाई, लेट्टो अनिल कपूर. संपदा, तेरा नाम इस कर्कट अक्षर मैंने लिख दिया है. अब मेरे लहू का एक एक कतरा बस एक ही नाम पुकारेगा, सांडपाडा. हो, तुझं स्पेलिंग चुकलंय. अरे N नाही, M येतो संपदा. खरं तर हा डायलॉग परफॉर्म करत असताना मला खूप जास्त टेन्शन आलं होतं, कारण एवढा मोठा डायलॉग आणि मी त्यावेळी काही संबंध नव्हता. पण तिकडे रवी सर होते, अंबरदादा होता, गणेशदादा होता, म्हणून मी हा डायलॉग परफॉर्म करू शकलो. पण मी असं ऐकलंय की थिएटरमध्ये जेव्हा हा डायलॉग दिसायचा तेव्हा लोक चेअरवरनं हसत हसत खाली पडायचो. आणि अजून एक किस्सा आहे ॲक्च्युली याचा. जेव्हा मी एका इंटरव्ह्यूला गेलो होतो तेव्हा एका माणसाने मला असं सांगितलं की माझ्या बायकोला हायपर टेन्शनचा त्रास आहे आणि तिला मध्ये मध्ये खूप अटॅक्स येत असतात, पण आता जर तिला अटॅक आले तर तुमचा सांडपाडाचा डायलॉग आम्ही तिला दाखवतो आणि ती खूप नॉर्मल होते. हे ऐकून खरंच खूप बरं वाटलं, खूप भारी वाटलं की नकळत का होईना माझ्या हातून काहीतरी चांगली गोष्ट घडली. आणि आता मी अभिमानाने सांगू शकतो की माझा पहिला सिनेमा हा बालक पालक म्हणजे BP असा आहे. सद्गुरु शांताराम प्रणाम. अरे हम गरीब हुए तो क्या हुए, दिल से अमीर हैं. हम काले हुए तो क्या हुए, दिल वाले हैं. हम तेरे 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 चाहने वाले हैं. अरे दिल के राजे हैं हम. एक आई कार्ड क्या नहीं लाया तो क्या गलती होया हमारी. कभी हवा से पूछा है आईडी, कभी पानी से पूछा है आईडी, कभी अपने बाइकों से पूछा है आई कार्ड. आलिया चलो एक एक करके साइड हो जाओ, अब अपना काम करो, पढ़ो लिखो बड़े बनो, पैसा कमाओ और मर जाओ. हम जिएंगे अपनी मर्जी से और तुम पर मरेंगे भी अपनी मर्जी से. चले हवा अंडे. खरं तर
हा डायलॉग मी कुठेही गेलो तरी मला त्याची फरमाईश येते आणि मला ती फरमाईश पूर्ण करावीच लागते. आणि हा टाइमपास जो माझा प्लीज व्हिडिओमध्ये काय बोललो मी, फरमाईश येतेच. सो अरे हम गरीब हुए तो क्या हुए, दिल से आमिर है आमिर. अरे हम काले हुए तो क्या हुए, दिल वाले हैं. हम तेरे 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 चाहने वाले हैं. अरे हम जिएंगे तो अपनी मर्जी से और तुम पर मरेंगे भी अपनी मर्जी से. चले आव्हान दे. थँक्यू सो मच. खरं तर टाइमपास हा माझा सिनेमा 3 जानेवारी 2014 या दिवशी रिलीज झाला आणि आम्ही त्या दिवशी खूप थिएटर व्हिजिट केल्या. पण पहिलं थिएटर आम्ही गेलो ते प्लाझाला जेव्हा मी गेलो तेव्हा एक मोठं पोस्टर लागलं होतं टीपीचं आणि ते बघून एक स्माईल आली चेहऱ्यावर. पण तिकडे गेटवर एक छोटं पोस्टर लागलं होतं, त्याच्यावर लिहिलं होतं हाऊसफुल. ते बघून डोळ्यात अश्रू आले आणि असं वाटलं की आपण काहीतरी ग्रेट करतोय. टाइमपासने असे बरेच किस्से, बऱ्याच गोष्टी मला दिल्यात, पण सगळ्यात मोठी गोष्ट जर टाइमपासने मला काही दिली असेल तर ती म्हणजे आता आईबाबांना माझ्या नावाने ओळखतात. आम्ही जेव्हा आधी गावी जायचो तेव्हा मला पक्याचो झील अशी हाक मारली जायची, पण आम्ही आता टाइमपास नंतर जेव्हा गावी गेलो तेव्हा प्रथमेशचो बापूस अशी बाबांना हाक मारली गेली. सो ते ऐकून मला फार भारी वाटलं. आज आहे मकर संक्रांत आणि मी माझ्या आईबाबांचे आशीर्वाद घेऊन BP आणि TPच्या प्रवासात जी माणसं मला भेटली आहेत त्यांना स्वतः भेटून तिळगुळ देणार आहे आणि त्यांना म्हणणार आहे तिळगुळ घ्या आणि असेच गोड गोड बोला. बघा माझे कपडे चेंज झालेले आहेत, माझी दाढी झालेली आहे. सो आता मला जायला हवं, पण त्याच्या आधी तुम्हालाही मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला जर माझ्यापर्यंत तिळगुळ पोचवायचा असेल तर तो पोचवाच, पण त्याच्याबरोबरच माझं यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. चलो बाय बाय, पुढच्याही नक्की भेटू. प्रथमेश परब म्हणजे बालक पालकमधला विशू आणि टाइमपासमधला दगडू. खूप लहान वयात यशाची खूप मोठमोठी शिखरं गाठली आहेत त्याने. इतका पॉप्युलर असून सुद्धा त्याने त्याचे रूट सोडले नाही आहेत, तर मला वाटतं ही खूप चांगली गोष्ट आहे. खूप लहान वयात पहिल्यांदा मराठीतला सर्वात जास्त सुपरहिट झालेला चित्रपट देणारा पहिला हिरो. जेव्हा मी त्याला पहिल्यांदा बघितलं आय वॉज लाईक हा करणारे आहे म्हणजे. आणि त्यावेळी तो पहिल्यांदा कॅमेरा फेस करणार होता, पण पिक्चर जसं जसं शूटिंग चालू झालं आणि पहिल्या दिवशीपासूनच त्यांनी जे काही आम्हाला इम्प्रेस केलं आहे, आय थिंक ही इज आउटस्टँडिंग. प्रथमेश जसं बालक पालकमध्ये एक छान बालक होता आणि टाइमपासमध्ये खूपच स्मार्ट पालक झाला होता. पालक माझ्याबरोबर त्याने 2 सिनेमे केले, TP1 आणि TP2. तर खूप गुणी कलाकार आहे तो आणि त्याने खूप चांगलं काम करतोय. तो बेसिकली खूप जेन्युइन आहे. सुपरस्टार पदावर पोहोचूनही पाय जमिनीवर असलेला मराठीतला पहिला हिरो. आणि आता प्रथमेश आपल्यासमोर येतोय एक नवीन त्याचा स्वतःचा यूट्यूब चॅनल घेऊन. मला ही कल्पनाच खूप आवडली आहे. तो जे काही करतो आहे, जो काही उपक्रम करतो आहे, त्यातून तो नक्कीच चांगल्या काहीतरी गोष्टी तुमच्याशी शेअर करेल. त्याच्या आयुष्यात काय काय घडतंय, कुठल्या मोठ्या मोठ्या हस्तींना तो भेटतो, त्यांच्याबरोबर काय जलवा करतो, धमाल करतो, तर ते तुम्हाला अपडेट देतच राहील. प्रेक्षकांना पण अशी विनंती आहे की त्या चॅनलला भरपूर लाईक करा, भरपूर सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि त्याला खूप सपोर्ट करा. जेवढं प्रेम तुम्ही प्रथमेशवर आत्ता करताय तेवढंच त्या चॅनलवरती करा. प्लीज तुम्ही त्याचं यूट्यूब पेज म्हणजे त्याच्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा आणि सबस्क्राईब करा. मला असं वाटतं की आपण सगळ्यांचं यूट्यूब चॅनल बघूया, सबस्क्राईब करूया आणि त्याला लाईक करूया. मी तर सबस्क्राईब केलेलंच आहे, तुम्ही करा. त्याच्या या उपक्रमासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सगळे त्याच्यावरती असंच प्रेम करत राहा
त्याच्या यूट्यूब चॅनलला खूप खूप लाईक्स मिळू दे. तुझ्या यूट्यूब चॅनलसाठी आमच्याकडनं खूप 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 शुभेच्छा. प्रथमेश आणि सगळ्या दर्शकांना तुमच्या सर्वांकडनं मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. या चॅनलला आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.